तुमच्या समोर घेऊन आले. जर समजा आपल्याला काय करायचंय 101 चा गुणाकार आणि 104 चा गुणाकार करायचा आहे, बरोबर. 101 चा गुणाकार आणि 104 चा गुणाकार करायचा. मग जर समजा असं जर गुणाकार करायला गेलो तर हे 100 पेक्षा किती जास्त आहे, इथं 100 पेक्षा प्लस जास्त 2 आहे, बरोबर. म्हणजे 102 म्हणजे 100 पेक्षा 2 जास्त आहे. आणि हे 104 म्हणजे किती इथं 100 पेक्षा किती जास्त इथं 4 जास्त येतं, बरोबर आहे. म्हणजे किती झाले, हे 4 ने जास्त 100 पेक्षा 4 ने जास्त संख्या आहे, ही 100 पेक्षा 2 ने जास्त संख्या आहे. मग आपण काय करायचं, सर्वप्रथम या दोन संख्येचा आता आपण काय करणार, सर्वप्रथम काय करायचं, जर समजा अशा पद्धतीने समजा रेस मारून घ्या. रेस मारून घेतल्याच्या नंतर या साईडला 2 अंक द्या, उजव्या साईडला 2 अंक आणि डाव्या साईडला 2च अंक किंवा 2 पेक्षा जास्त अंक येऊ शकतात. म्हणून आपण काय करतो 3 रेषा मारल्या, बरोबर. मग सर्वप्रथम काय करायचं, या 2चा आणि 4चा गुणाकार करायचा. काय करायचा, 2चा आणि 4चा काय करायचा, गुणाकार करायचा. मग 2चा आणि 4चा गुणाकार किती आला, 2 × 2 = 4, 2 × 6 = 8. मग किती आला आपला गुणाकार, 8 आला. किती आला, 8 आला. म्हणजे 8 आला म्हणून एकच अंकी संख्या असल्यामुळे आपण त्या समोर काय लिहिलं, 0 लिहिलं. म्हणजे इथं काय लिहिलं, डायरेक्ट 0 8 लिहिलं. 0 8 लिहिल्याच्या नंतर काय करायचंय बाळांनो, सगळ्यात महत्वाचं, आता ही 100 पेक्षा जास्त संख्या आहे, 100 पेक्षा जास्त संख्या आहे म्हणून काय केलं, 104 मध्ये काय करा, +2 करा, किंवा 104 मध्ये +2 करा, किंवा 102 मध्ये +4 करा. म्हणजे याच्यासोबत काय करणार, आपण बेरीज करतोय. काय करतोय, ही तर ही संख्या त्याच्यामध्ये प्लस करतोय, किंवा ही संख्या म्हणजे ही संख्या काय करतोय, प्लस करतोय. ही संख्या याच्यामध्ये प्लस करा, किंवा ही संख्या याच्यामध्ये प्लस करा. म्हणजे काय करतोय, 102 + 4 किती झाले तर 106, किंवा 104 + 2 किती झाले तर 106. म्हणजे कोणते उत्तर केलं तर काय होईल, इथं 106 आले. म्हणजे आपण लिहून टाका डायरेक्ट 106. म्हणजे 102 चा गुणाकार 104 सोबत केल्याच्या नंतर इथे किती आले, 10608. इथे किती आले, 10608, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करायला